स्टार्ट. नमस्कार सर्व छोट्या दोस्तांनो. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रायगड आणि रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षण विभाग आपणासाठी घेऊन आलेले आहेत मैत्री भूगोलाची. मुलांनो, आजच्या तासिकेमध्ये आपल्याला कोण भेटायला येणार आहे माहिती का? आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारायला येणार आहे सौ नम्रता नारायण पानसरे मॅडम. मॅडमची शाळा रोहा नगरपालिका परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले विद्यामंदिर अष्टमी, मराठी शाळा क्रमांक 3, तालुका रोहा, जिल्हा रायगड. मॅडमची आवड म्हणायची तर मॅडम वेगवेगळ्या नवोपक्रम मॅडम शाळेमध्ये करत असतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुलांना त्या नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि पुढे पुढे नेत असतात. यावेळेला झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये त्यांच्या शाळेला क्रमांक सुद्धा मिळालेला आहे. आणि बरं का मुलांनो, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेने मागील वर्षी जो 1 महिना एक उपक्रम राबवला होता की नाही, त्या उपक्रमामध्ये मॅडमच्या शाळेचा 2रा क्रमांक आलेला आहे. आणि ह्या अशा मॅडम आपल्याला आज मार्गदर्शक लाभणार आहे. पण तासिका सुरू होण्यापूर्वी एक सूचना आहे मुलांनो, किंवा तुम्हाला एक गंमत सांगायची आहे. तुम्ही सर्वजण पहिल्या तासिकेपासून आमच्याशी जुळलेले आहात. म्हणजेच आपल्या एकूण मैत्री भूगोलाच्या एकूण 18 तासिका होणार आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. तर 12 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही या तासिका पाहणार आहात आणि ह्या तासिकांचे जो आपला गुगल फॉर्म असतो की नाही, तो तुम्ही भरणार आहात, आमच्याकडे सबमिट करणार आहात. पण या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलाला, म्हणजे आपल्या 18 तासिका पाहून त्या 18 तासिकांचा गुगल फॉर्म भरणाऱ्या प्रत्येक मुलाला रायगड जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रायगड यांच्याकडून एक छानसं प्रमाणपत्र, डिजिटल प्रमाणपत्र मिळणार आहे की नाही? छान गोष्ट आहे की नाही? बघा, तुम्ही 18 तासिकांना सहभागी होणार, तुम्हाला नॉलेज मिळणार, तुमच्या मनामध्ये भूगोलाची मैत्री सुद्धा झालेली आहे, मैत्री भूगोलाशी प्रोग्राम मधून. आणि तुम्हाला गुगल फॉर्म म्हणजे टेस्ट सोडवायची आहे. आणि प्रत्येक मुलं सांगतात आम्हाला की मॅडम आम्हाला 10 पैकी 8 मिळाले, 10 पैकी 10 मिळाले. म्हणजे तुमचा स्कोरिंग पण आतापर्यंतचा खूप छान आहे. असंच छान लक्ष देऊन आपण अभ्यासूया, छान छान नवीन नवीन गोष्टी शिकूया आणि छान आपलं प्रोग्राम संपला की आपल्याला प्रमाणपत्रही मिळणार आहे. आणि हो, युट्यूबवर सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल ते आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला सांगू. तर आता आपली मैत्री भूगोलाची सौ नम्रता नारायण पानसरे या मॅडम आपल्याला मार्गदर्शन करायला येणार आहेत. तर मॅडमचं मी खूप मनापासून स्वागत करते आणि मॅडमना विनंती करते की आपण आपली तासिका सुरू करावी. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू मॅडम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात रे तुम्ही सगळे? मजेत आहात ना? अरे वा, तुमची तर खूप मजा चालू आहे. पण बरं का विद्यार्थी मित्रांनो, मजा करायची पण कुठे? घरामध्येच राहून. आणि त्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे? थोडा थोडा अभ्यास सुद्धा करायचा आहे, हो ना? मग करणार ना अभ्यास आता? ठीक आहे. कारण बघा, आता तुमच्यासाठी मैत्री भूगोलाची या उपक्रमाअंतर्गत घरातच सुरू झाली आहे ऑनलाईन शाळा. आणि या शाळेमध्ये रोज नवीन नवीन शिक्षक येतात, रोज नवीन नवीन घटकांजवळ आपली मैत्री होते ना? मग आज आपण अशाच एका नवीन घटकाबरोबर गट्टी करणार आहोत. मग आवडेल तुम्हाला गट्टी करायला अशा घटकाबरोबर? ठीक आहे मग. आणि माहितीये का, आज आपण अशा घटकाबरोबर मैत्री केल्यानंतर काय होणार आहे माहितीये? आज आपल्याला या घटकाबरोबर मैत्री केल्यानंतर किंवा याच्या अभ्यासानंतर आपल्याला विविध गोष्टी आपल्याला समजणार आहेत. त्याच्यासाठी आपण काय करूया? एक चित्र पाहायचंय आपल्याला आणि त्या चित्रामध्ये काय दिसते ते तुम्ही मला सांगायचंय, बरं का? बघा, तुम्हाला स्क्रीनवरती एक चित्र दिसते ना? की या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला पृथ्वीवरील जी नैसर्गिक संसाधने आहेत की नाही, या नैसर्गिक संसाधनाचा अभ्यास करता येणार आहे. त्याच्याविषयी आपल्याला अधिक माहिती मिळणार आहे. तर मग बरं का विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती एक चित्र दिसते का चित्र तुम्हाला? तुम्ही पटकन मला चॅट बॉक्स मध्ये उत्तरं टाकायची आहेत. होय, नाही, व्हेरी गुड.
छान छान छान. सगळ्यांनी छानपैकी उत्तर टाकलेली आहेत की हे चित्र कशाचं आहे. तर हे चित्र एका घराचं आहे, एका इमारतीचं चित्र आहे. बरोबर आहे की नाही. तर मग आता या इमारतीचं जे चित्र आहे की नाही, तुम्ही शाळेमध्ये जाताना वगैरे एखाद्या इमारतीचं बांधकाम चालू असेल तर तुम्ही ते पाहिलेलं असणार आहे. मग आता तुम्ही मला सांगा की बघा, आता आपली जी मूलभूत गरज आहे निवारा, म्हणजे थंडी, ऊन, वारा, पाऊस, या सगळ्यापासून आपलं स्वतःचं रक्षण व्हावं म्हणून आपण काय करतो, घर बांधतो, घरामध्ये राहतो, हो की नाही. व्हेरी गुड. मग आता मला तुम्ही सांगायचं आहे की हे घर आहे किंवा घर बांधण्यासाठी कोणकोणत्या घटकांचा उपयोग केला जातो किंवा कोणकोणतं साहित्य वापरलं जातं ते सांगा बरं मला. व्हेरी गुड प्राची. विटा वापरल्या जातात. आणखी काय काय वापरलं जातं बघा घर बांधण्यासाठी. शाबास. माती वापरली जाते, सिमेंट वापरलं जातं. अगदी छान. बघा घर बांधण्यासाठी दगड, विटा, माती, लाकूड या सगळ्या गोष्टींचा उपयोग केला. छान. कोणीतरी बांबू हे असं पण उत्तर दिलंय. व्हेरी गुड बाळांनो. तर मग मला सांगा, या हे जे सगळं साहित्य आहे किंवा हे जे सगळे घटक आहेत हे आपल्याला कुठून बरं मिळतात, कुठून मिळतात सांगा मला. छान छान. सगळी मुलं खूप छान प्रकारे उत्तर देत आहेत. हे जे सगळं साहित्य आहे ते आपल्याला कुठून मिळतं. तर हे सगळं साहित्य आपल्याला कुठून मिळतंय, निसर्गामधून मिळत आहे. कुठून मिळत आहे, निसर्गामधून मिळत आहे. म्हणजे बघा की मानव काय करत आहे की पृथ्वीवरती अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पाहायला भेटतात आणि ह्या अनेक गोष्टी ह्या आपल्याला निसर्गातून उपलब्ध झालेल्या आहेत आणि निसर्गातून उपलब्ध असलेल्या अशा काही गोष्टींचा वापर करायला आपण नक्कीच शिकलेलो आहोत, हो की नाही. म्हणजे बघा, माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, कोणत्या मूलभूत गरजा आहेत माणसाच्या, तर अन्न, वस्त्र, निवारा, हो ना. व्हेरी गुड श्रुती. की अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस काय करत आहे, निसर्गातून मिळणारं जे काही साहित्य आहे किंवा ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत निसर्गातून मिळणाऱ्या, या सगळ्या गोष्टींचा वापर करायला माणूस काय करलेला आहे, शिकलेला आहे किंवा तो वापर करत आहे. आणि म्हणून हे जे असे घटक आहेत की नाही, अशा घटकांना काय म्हणतात, नैसर्गिक संसाधने म्हणतात. काय म्हणतात बरं, नैसर्गिक संसाधने म्हणतात. आता कोणकोणती आहेत नैसर्गिक संसाधनं, तर बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. युट्यूब वरून पाहणारे जे विद्यार्थी आहेत की नाही त्यांना सुद्धा स्क्रीनवरती दिसत आहे की नैसर्गिक संसाधनं कोणती आहेत ती. तर हवा, पाणी, मृदा ही काय आहेत, आपली नैसर्गिक संसाधनं आहेत. बघा तुम्हाला दिसते की नाही की या सगळ्या घटकांचा आपण काय करत असतो, आपल्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग करत असतो. प्राणी आहेत, कोणकोणते घटक तुम्हाला दिसतात, व्हेरी गुड, खनिजे सुद्धा आहेत. शाबास मुलांनो. आणखी कोणकोणते घटक दिसतात तुम्हाला, हवा दिसतेय, पाणी, मृदा दिसते, व्हेरी नाईस, जमीन पण दिसतेय. छान हा. छान छान उत्तर तुम्ही सगळेजण देत आहेत. मग हे जे सगळे घटक आहेत की नाही, मग या सगळ्या घटकांपैकी आपल्याला हे नैसर्गिक संसाधनाचा आपण आपल्या आजच्या तासिकेमध्ये काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तर तुम्ही काय करायचं आहे, हे लक्षात ठेवायची आहेत की नैसर्गिक संसाधनं कोणती आहेत. बरं का बाळांनो, तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल का रे. ठीक आहे, मग आपण काय करूया, आता एक छानपैकी व्हिडिओ पाहायचा आहे. आणि बरं का बाळांनो, हा व्हिडिओ तुम्ही काय करायचा आहे, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि निरीक्षण करायचं आहे. कारण मी या व्हिडिओवर तुम्हाला काय विचारणार आहे, प्रश्न विचारणार आहे. नैसर्गिक संसाधने, मृदा. बालमित्रांनो, प्राचीन काळापासून माणसाने शेती विकसित केली आहे. नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीत आधी मानवाने धान्याची लागवड करून उत्पादन काढले. कालांतराने शेती करण्याच्या पद्धतीमध्ये तंत्रात बदल होत गेला. आता आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीमधून मोठ्या प्रमाणात धान्य निर्मिती केली जाते. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कापूस, ऊस, याचबरोबर भाजीपाला, फळे, औषधी वनस्पतीची लागवड करून उत्पादन काढता येते. आता हा शेतकरी बघा काय करतोय, तर आपल्या बैलांच्या मदतीने जमीन नांगरतोय.
जमीन नांगरून मृदेचा थर मोकळा बनवतोय आणि नंतर या कसलेल्या जमिनीतून भरपूर पीक घेतो. या पिकाच्या उत्पादनातून तो स्वतःची व इतरांची अन्नाची गरज भागवतो. मग हे सर्व करत असताना तो काय करतोय, तर जमिनीवर निसर्गतः उपलब्ध असणारी मृदा संसाधने म्हणून वापरतोय. म्हणूनच मानवाच्या शेती व्यवसायामध्ये मृदा हे एक महत्वाचे संसाधन आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय केलं, एक छानपैकी व्हिडिओ पाहिला की नाही व्हिडिओ? तुम्हाला आवडला व्हिडिओ? मग आता तुम्ही काय करायचंय, चॅट बॉक्स मध्ये पटापट उत्तर टाकायची की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय पाहिलं, तुम्हाला त्या व्हिडिओतून काय समजलं. आता आपण व्हिडिओ पाहिलेला आहे, त्याच्यानंतर आपण आता काय करणार आहोत, स्थिर चित्र ठेवून त्या प्रत्येक घटकाची काय करणार आहोत, आपण माहिती घेणार आहोत. बघा त्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की आदी मानव काय करत होता, शेती करत होता. शाबास निहार, छान. आदी मानव काय करत होता, मनस्वी छान उत्तर दिलेलं आहे, तर शेती करत होता. पण तुम्ही निरीक्षण केलं का रे बाळांनो, की हा आदिमानव शेती करत असताना नेमकी तो शेती कुठे बरं करत होता, तर ज्या ठिकाणी सुपीक जमीन आहे किंवा ज्या ठिकाणी नदी किनाऱ्याची जागा आहे अशा ठिकाणी हा माणूस काय करू लागला, शेती करू लागला. आता बघा तुम्हाला हे माहितीये की नाही, आपण अश्मयुगीन माणसाची गोष्ट शिकलेलो आहोत. शिकलेत का रे तुम्ही अश्मयुगातल्या माणसाची गोष्ट? मग आता तुम्ही मला सांगायचं, चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. युट्यूबच्या विद्यार्थ्यांनी पण सांगायचं बरं का, की अश्मयुगातल्या माणसाला शेती करण्याचं तंत्र अवगत होते का? अश्मयुगातला माणूस शेती करत होता का? व्हेरी नाईस तन्वी, छान. तर अश्मयुगातला माणूस काय करत होता, शेती करत होता. पण नंतर नंतर काय व्हायला लागलं माहितीये का, या माणसाच्या हळूहळू हे लक्षात यायला लागलं की एखाद्या ठिकाणी जर बी पडलं तर त्याच्यापासून काय तयार होतात, रोप तयार होतात आणि त्याला कणस लागतात. बघा सुरुवातीचा माणूस काय करत होता, तर अन्नासाठी तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तो जात होता. यालाच काय म्हणतात, तर भटकंती. आणि नंतर जेव्हा माणसाच्या हे लक्षात यायला लागलं की बी पेरल्यानंतर त्याच्यापासून आपण धान्य मिळवू शकतो किंवा उत्पादन काढू शकतो, मग हळूहळू माणूस काय करायला लागला, स्थिर वस्ती करून राहायला लागला आणि मग तो शेती करू लागला, हो की नाही? त्याच्यानंतर आता पुढे बघा, पुढे पण आणखी छान स्लाइड असणार आहे हा. आता या स्लाइड मध्ये तुम्हाला काय बरं दिसतंय, युट्यूबच्या विद्यार्थ्यांनी पण पाहायचंय बरं का, आणि चॅट बॉक्स मध्ये आपल्याला उत्तरं लिहायची आहेत किंवा उत्तरं टाकायची आहेत. तर याच्यामध्ये काय दिसते, कोण आहे बरं, हा शेतकरी आहे. व्हेरी नाईस. कोण आहे प्राची, शाबास. मनस्वी, बैलाच्या मदतीने शेतकरी शेती करतोय. छान, अगदी छान उत्तर दिलेलं आहे मनस्वीने. तर हा जो शेतकरी आहे तो बैलाच्या मदतीने शेती करतोय, म्हणजेच तो काय करत आहे, तर जमीन नांगरत आहे. काय करत आहे तो, जमिनीची नांगरणी करतो आहे. बरं का बालमित्रांनो, मला तुम्ही सांगा, तुम्ही अशा प्रकारची शेती कुठे पाहिली आहे का रे? शेतकरी असं शेतामध्ये नांगर धरतो आहे, पाहिले? व्हेरी नाईस, पाहिली आहे रे तुम्ही पण. बघा आपण गावाकडे गेलो, आता तुम्ही काही शहरात राहणारी मुलं आहात, पण जर आपण गावाकडे गेलो तर आपल्याला सर्रास हे चित्र दिसतं की शेतकरी शेतामध्ये काम करतोय. पण मग आता मला तुम्ही सांगायचं आहे, तुमच्या स्क्रीनवरती 2 चित्र दिसत आहेत, हो ना? मग त्याच्यामध्ये त्या दोन्ही ठिकाणी असणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या कशा वेगळ्या आहेत. म्हणजे बघा पहिल्या चित्रामध्ये जो शेतकरी जमीन नांगरतो की नाही, ती जमीन कशी आहे, कोरडी आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये जी जमीन आहे ती कशी आहे बरं, तर तिथे चिखल आहे. व्हेरी नाईस, खूप छान उत्तर देताय, म्हणजे तुमचं खूप लक्ष आहे आणि तुम्ही छानपैकी स्क्रीनचं निरीक्षण सुद्धा करताय हा. तर मग तो का बरं ही जमीन नांगरत आहे, आपण व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं. तर तो जमीन कशासाठी नांगरत आहे, तर जमिनीवरील जी मृदा आहे की नाही, या मृदेचा थर तो कसण्यायोग्य करण्यासाठी. म्हणजे शाबास, सगळ्यांनी पाहिलेलं आहे गावाला गेल्यानंतर, छान छान हा. तर जमिनीवरची जी मृदा आहे ना, या मृदेचा थर कसण्यायोग्य करण्यासाठी, म्हणजे लागवडीसाठी योग्य करण्यासाठी. पहिल्या चित्रातला शेतकरी जी जमीन नांगरतो की नाही ती पेरणीपूर्वीची आहे, म्हणजे जमीन मोकळी करून तो त्याच्यात काय करतो आहे, काय बरं करतो रे जमीन मोकळी करून. बघा आपण जेव्हा पावसाळा सुरू होतो, म्हणजे सुरुवातीचा जेव्हा पाऊस पडतो,
खूप छान वास येतो की नाही मातीला, येतो ना. आणि मग अशा वेळेला शेतकऱ्याची शेतीची कामं सुरू होतात. अरे वा, छान छान उत्तर देताय तुम्ही सगळेजण. आणि मग शेतीची कामं सुरू झाल्यानंतर बघा, सुरुवातीचं काम पेरणीचं. मग शेतकरी काय करतो आहे, पेरणी करतो. आणि दुसऱ्या चित्रामध्ये शेतकरी काय करतोय बघा, तर चिखल मोकळा करतोय. आता तुम्हाला त्याच्यामध्ये पाठीमागे हिरवगार पीक आलेलं दिसतंय का रे तुम्हाला? शेतामध्ये आता पेरणीनंतर छान असं हिरवगार पीक आलेलं आहे. छान छान हा, सगळे छान उत्तर देत आहेत. आणि मग शेतकरी काय करतो आहे, तो जो चिखल आहे की नाही, तो रोप लावण्यासाठी मोकळा करत आहे. म्हणजे बघा, अश्मयुगातल्या माणसानंतर आता माणसाने काय करायला सुरुवात केली, की शेती करण्यामध्ये किंवा आपल्या कामामध्ये त्यांनी आता प्राण्यांचा सुद्धा उपयोग करायला सुरुवात केली, हो की नाही. आणि आपण आपल्या नैसर्गिक संसाधनामध्ये पाहिलेलं आहे की प्राणी हे सुद्धा काय आहेत, नैसर्गिक संसाधन आहेत. बरं, मला आता आणखी सांगा, आणखी कोणत्या कोणत्या प्राण्यांचा उपयोग केला जातो रे, की आपल्या स्वतःच्या गरजेसाठी आपण आणखी कोणत्या कोणत्या प्राण्यांचा उपयोग करतो? शाबास, खूप छान हा. वा, शाबास, गायीचा उपयोग करतो. छान छान हा. निहारने उत्तर दिले गाढव, अगदी छान. अदितीने उत्तर दिलेलं आहे गाय. हा, मग गायीपासून आपल्याला दूध मिळतं, हो की नाही. त्याच्यानंतर आपण घोड्याचा उपयोग करतो, हो ना. ओझी वाहण्यासाठी गाढवाचा उपयोग करतो. सगळेजण खूप छान छान उत्तर देत आहेत बरं का. आणि युट्यूबचे विद्यार्थी सुद्धा खूप छान उत्तर देत आहेत. म्हणजे अशा प्रकारे प्राणी ही सुद्धा आपली काय आहे, नैसर्गिक हे सुद्धा संसाधन आहे. आणि त्याचा आपण काय करत असतो, उपयोग करत असतो. त्यानंतर काय झालं बघा, पुढे आणखी थोडासा बदल झाला. शेतकऱ्याला हे लक्षात यायला लागलं की आपण काय करायला हवं, आणखी आधुनिक पद्धतीचा वापर करायला हवा. शेती करण्याचं जे तंत्र आहे की नाही, या तंत्रामध्ये आणखी वापर व्हायला लागला. बरं, तुम्हाला आता जे स्क्रीनवरती चित्र दिसते की नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला काय बरं दिसते, तो माणूस काय करत आहे, मशीननी शेत नांगरतोय. व्हेरी गुड, किती छान निरीक्षण आहे रे तुमचं सगळ्यांचं. तो काय करत आहे, आधुनिक तंत्रज्ञानाने आता शेती करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. मग या आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्याला सुरुवात केल्यानंतर याचा काय फायदा होऊ शकतो रे बाळांनो, सांगा मला. सांगा मित्रांनो, काय याचा फायदा होऊ शकतो, की शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेला आहे. आणि बरोबर आहे, मशीनने तो नांगरत आहे. मग अशा वेगवेगळ्या आधुनिक तंत्राचा, आधुनिक साहित्याचा, आधुनिक यंत्राचा माणूस करू लागला, उपयोग करू लागला शेतीमध्ये. कारण त्याला हळूहळू शेती करण्याचं ज्ञान जे आहे माणसाचं, ते वाढत गेलेलं आहे. आणि मग पुढे बघा, आधुनिक यंत्र कोणते, तर तुम्ही ट्रॅक्टरने शेती नांगरताना पाहिले का रे कधी? पाहिले सगळ्यांनी ट्रॅक्टरने. सुरुवातीला म्हणजे बैलाच्या मदतीने शेती नांगरली जायची. अरे छान, सगळ्यांनी पाहिलं आहे ट्रॅक्टरने शेती नांगरताना. मग या ट्रॅक्टरने शेती करल्यामुळे काय होत असेल बरं, सांगा मला. काय होत असेल, मी तर सांगणारच आहे, पण तुम्हाला माहितीये का याच्यामध्ये काय होत असेल. तर बघा, कमी वेळामध्ये जास्त काम होतंय, हो ना. वेळ कमी लागतो. आणि म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा जेव्हा आपण वापर करतो, त्यावेळेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर, या साहित्याचा वापर केल्यानंतर कमी वेळामध्ये जास्त काम आपलं होत असतं. आणि दुसरं असं की त्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे की नाही, ते सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये मिळत असतं. आणि बरं, हे माहितीये का तुम्हाला, बघा, आपला जो भारत देश आहे की नाही, हा भारत देश कृषी प्रधान देश आहे. कसा देश आहे, कृषी प्रधान. कृषी म्हणजे काय, तर कृषी म्हणजे काय, शेती, हो की नाही. की शेतीला आपल्या देशामध्ये प्राधान्य दिलेलं आहे. मग कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याला अन्नदाता असं म्हटलेलं आहे. मग का बरं शेतकऱ्याला? व्हेरी गुड, अदिती चव्हाण, कृषी प्रधान उत्तर दिलेलं आहे. जो शेतकरी आहे, या शेतकऱ्याला अन्नदाता असं म्हटलेलं आहे. का रे अन्नदाता म्हटलं असेल शेतकऱ्याला? शेतकरी काय करतो? छान छान, सगळे खूप चांगल्या पद्धतीने उत्तर देत आहेत हा. अन्नदाता म्हटलेलं आहे, छान. तर बघा, शेतकरी काय करत असतो, आपल्या शेतामध्ये धान्य पिकवतो, बरोबर आहे की नाही. आणि मग आपल्या शेतामध्ये धान्य पिकवून तो आपली स्वतःची आणि इतरांची काय करत असतो, तो अन्नाची गरज भागवत असतो. आणि म्हणून शेतकऱ्याला काय म्हटलेलं आहे, अन्नदाता म्हटलेलं आहे.
इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का? मग आता आपल्याला काय करायचंय, छानपैकी पुढच्या स्लाइडवरती मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तर त्या प्रश्नाचं तुम्ही काय करायचं आहे, मला उत्तर द्यायचं आहे. बघा, प्रश्न तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवर दिसतोय. तुम्ही काय करायचंय, चॅट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर टाकायचं आहे. जे युट्यूब वरून पाहणारे विद्यार्थी आहेत की नाही, त्यांनी सुद्धा चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं आहे. प्रश्न काय आहे, पुढील पैकी कोणत्या प्राण्याचा उपयोग शेती नांगरण्यासाठी केला जातो? व्हेरी नाईस. बैल. तेजू पारंगे. छान छान, अगदी पटापट उत्तर देता रे तुम्ही. खरंच सगळेजण तुम्ही खूप हुशार आहात. आणि युट्यूबच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्तर द्यायची आहेत. आता याच्यानंतर आणखी एक प्रश्न आपण विचारणार आहोत की दुसरा प्रश्न काय आहे बघा, शेतकरी जमिनीवरील मृदेचा थर कशासाठी नांगरतो? आता थोडासा विचार करून याचं उत्तर द्यायचं आहे. बांध बांधण्यासाठी, जमीन कसण्यायोग्य करण्यासाठी की पावसाचे पाणी साठवण्यासाठी? सांगा बरं, कशासाठी? अगदी छान, सगळ्यांनी पर्याय क्रमांक 2 टाकलेला आहे. ठीक आहे बाळांनो, जर तुम्हाला टाईप करायला वेळ जातोय की नाही, मग तुम्ही काय करा, पर्याय क्रमांक टाका. पर्याय क्रमांक 1, 2, 3 याच्यापैकी जे बरोबर उत्तर असेल ते तुम्ही काय करायचंय, चॅट बॉक्स मध्ये शेअर करायचं आहे. छान, व्हेरी नाईस. आता आणखी एक मजेशीर प्रश्न असणार आहे पुढचा आणि थोडा विचार करायला लावणार आहे. तर आपण काय करायचंय, थोडा विचार करायचंय. बघा, तुमचे आजोबा पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत नाही. अशा वेळी त्यांनी काय बरं करावे, काय करावं अशा वेळेला त्यांनी? तर त्यांनी शेती करणं सोडून द्यावं, शेतजमीन विकून टाकावी की शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा? वा, खूप छान. सगळ्यांनी पर्याय क्रमांक 3 सगळ्यांनी टाकलेला आहे. म्हणजे तुमचं बरोबर लक्ष होतं. तुम्ही व्हिडिओ ही छान प्रकारे पाहिलेला आहे आणि काय केलेलं आहे, जे आपण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही निरीक्षण केलेलं आहे आणि छान प्रकारे तुम्ही उत्तरं दिलेली आहेत, हो की नाही? मग या सगळ्यामध्ये काय आपल्या हे एक गोष्ट लक्षात आली असेल की शेतकरी काय करतो आहे, शेती करण्यासाठी जे नैसर्गिक संसाधन आहे की नाही, जमिनीवरील उपलब्ध जे नैसर्गिक संसाधन आहे त्याचा काय करत आहे, तो उपयोग करत आहे. कशाचा? तर मृदेचा उपयोग करत आहे, हो ना? मग आता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपण एक आणखी छानसा व्हिडिओ पाहणार आहोत आणि त्या व्हिडिओचं तुम्ही काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. का बरं निरीक्षण करायचं आहे? त्याच्यावरती, हो की नाही? तर मग छान असा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते, त्याचं निरीक्षण करा तुम्ही. मृदा निर्मिती ही प्रामुख्याने मूळ खडक, हवामान व जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकांवर अवलंबून असते. त्यापैकी हवामान व खडकाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशात निरनिराळी मृदा तयार होते. उदाहरणार्थ काळी मृदा, तांबडी मृदा, गाळाची माती, आम्लधर्मी मृदा. मृदेची निर्मिती ही अत्यंत संथपणे होणारी प्रक्रिया आहे. परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप मोठा काळ लागतो. साधारणपणे 2.5 सेमी जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षाचा काळ लागू शकतो. दगड, गोटे, वाळू तसेच कार्बनी पदार्थ मिळून मृदा बनते. नदी, पावसाचे पाणी, वाहणारे पाणी, हवामानातील बदलांमुळे खडक फुटतात व त्यापासून माती तयार होते. बघा, आवडला का तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ? आवडला का? सगळ्यांना व्हिडिओ आवडला? सगळ्यांनी पाहिलं व्हिडिओ? अरे वा, छान छान. मग याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला काय दाखवलं आहे, तर मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक कोणते आहेत? कोणते आहेत बरं मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक? पटापट पटापट तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका बरं. टाका बरं चॅट बॉक्स मध्ये पटापट. हा, आणि मी तुम्हाला ही म्हणजे स्क्रीन आहे ती स्थिर करून तुम्हाला हे चित्र मी दाखवणारच आहे. तर तुम्हाला आता व्हेरी गुड. याच्यामध्ये मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक सांगितलेले आहेत. तर कोणकोणते घटक आहेत मृदा निर्मितीसाठी आवश्यक? मूळ खडक, प्रादेशिक हवामान, शाबास, सगळेजण छान छान उत्तरं सांगतायत हा. जैविक घटक, कालावधी आणि जमिनीचा उतार. बघा, तुम्हाला हे चित्र दिसतात की नाही? याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. काय दिसते बरं सांगा मला याच्यामध्ये तुम्हाला? आता तुम्हाला दिसते
आता इथे पण एक स्पॉटलाइट आहे. दिसतोय का तुम्हाला स्पॉटलाइट? दिसतोय तुम्हाला स्पॉटलाइट? कशावरती आहे तो? तर हा मूळ खडक आहे. त्याच्यानंतर हवामान. दुसरा घटक कोणता आहे? हवामान. नंतर आहे जैविक घटक. नंतरचा काय आहे? जैविक घटक आहे. नंतरचा आपण पाहिलेला आहे की मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणते आहेत. बघा आता आपण काय करूया, पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करूया आणि त्याच्यावरून आपण पाहूया की कोणकोणते घटक मृदा निर्मितीसाठी आवश्यक आहेत. तर आपण व्हिडिओमध्ये जे पाहिलं त्याच्यामध्ये काय पाहिलं की मूळ खडक, त्याच्यानंतर प्रादेशिक हवामान, जैविक घटक, कालावधी आणि जमिनीचा उतार हे घटक काय आहेत? मृदा निर्मितीसाठी आवश्यक आहेत. मग त्याच्यापैकी सगळ्यात पहिला जो घटक आहे की नाही त्याची आपण पहिले माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिला जो घटक आहे तो आहे मूळ खडक. कोणता घटक आहे बरं? चॅटबॉक्स मध्ये टाका. सगळ्यात पहिला घटक आहे तो मूळ खडक. मग बरं का विद्यार्थी मित्रांनो, मूळ खडक म्हणजे नेमकं काय? कशाला खडक म्हणायचं? तर बघा, आपण अभ्यासलेला आहे, आपण शिकलेलो आहोत की ज्वालामुखीचा उद्रेक होतो, त्याच्यानंतर जो लाव्हारस असतो तो बाहेर येतो आणि त्या लाव्हापासून बनलेला कठीण रूपामधील जी निसर्गजन्य वस्तू असते की नाही तिला काय म्हणायचं असतं? तिला म्हणतात दगड किंवा खडक. नीट लक्षात ठेवायचा, निसर्गजन्य वस्तू तिला काय म्हणायचं असतं? खडक. आणि माहितीये का, हा जो लाव्हारस बाहेर येतो की नाही, मग हा लाव्हा घट्ट झाला की घट्ट झाल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतात? मोठमोठे डोंगर तयार होतात. आणि हे जे मोठे डोंगर आहेत की नाही, मग खडक हा त्या डोंगराचाच एक तुकडा असतो, हो ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मृदा निर्मितीमध्ये की त्या त्या प्रदेशातला जो मूळ खडक असतो की नाही, अतिशय महत्वाचा घटक आहे मूळ खडक. म्हणजे बघा, प्रदेशाच्या हवामानानुसार व्यवस्थित लक्षात ठेवायचा की प्रदेशाच्या हवामानानुसार आणि जो खडक असतो त्या खडकाच्या काठिण्य पातळीनुसार, म्हणजे तो किती त्याच्यामध्ये कठीणपणा आहे त्यानुसार काय होत असतं? त्या खडकाचं विदारण होत असतं. काय होत असतं त्या खडकाचं? विदारण होत असतं. विदारण म्हणजे काय? तर विदारण म्हणजे त्या खडकाची झीज होणं. पटकन मला चॅटबॉक्स मध्ये उत्तर सांगा बरं. विदारण म्हणजे काय? विदारण होणं म्हणजे काय होणं? विदारण होणं म्हणजे त्या खडकाची झीज होणं. व्हेरी नाईस आदिती चव्हाण, छान उत्तर दिलेलं आहे. खडकाची झीज होणं. मग आता मला सांगा, ही जी झीज असते, ही झीज कोणत्या कोणत्या घटकांमुळे होते किंवा कोणत्या कारणांमुळे होत असते? अशी कोणती कारणं आहेत की खडकाची त्यामुळे झीज होते? माहितीये का, आता तुम्ही व्हिडिओही पाहिलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण ती कारणं पाहिलेली आहेत. बघा जरा आठवून सांगा बरं. नाहीतर मी तर तुम्हाला सांगणारच आहे. युट्यूबवरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा चॅटबॉक्स मध्ये उत्तर टाकायची आहेत. कसं आतापर्यंत खूप छान ती सुद्धा मुलं उत्तरं देत आहेत. तर ही जी झीज आहे की नाही खडकाची, ही झीज कशामुळे होते? तर ऊन, वारा, त्याच्यानंतर पाऊस. नीट लक्षात ठेवायचे ते घटक, कारण मी तुम्हाला नंतर प्रश्न विचारणार आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगता आली पाहिजेत. ऊन आहे, त्याच्यानंतर वारा, पुढे पाऊस. आणखी काय काय पाहिलं बरं आपण? तर वाहणारं जे पाणी असतं. आणखी पुढे काय असतं? तर ज्या हिमनद्या असतात. हिमनद्या म्हणजे काय? तर बर्फाच्या नद्या. पुढे भूमिगत पाणी. भूमिगत पाणी म्हणजे जमिनीतील पाणी. म्हणजे एवढी सगळे घटक कारणीभूत आहेत कशासाठी? तर मूळ खडकाचं विदारण होण्यासाठी, म्हणजेच मूळ खडकाची झीज होण्यासाठी. आता आपल्याला स्क्रीनवरती दिसते की नाही की जे महाराष्ट्रातलं दख्खनचं पठार आहे की नाही, त्या महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारामध्ये जो बेसाल्ट खडक आहे, खडकाचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं हा. या बेसाल्ट खडकापासून काळी मृदा तयार होते. कोणती मृदा तयार होते बरं बेसाल्ट खडकापासून? पटकन चॅटबॉक्स मध्ये उत्तर टाका तुम्ही सगळ्यांनी. कोणती मृदा तयार होते? बेसाल्ट खडका. व्हेरी नाईस, काळी मृदा तयार होते. छान मुकेश, खूप खूप छान कोमल, खूप खूप छान हा. तर या बेसाल्ट खडकापासून काळी मृदा तयार होते आणि त्या काळ्या मृदेलाच कोणती मृदा म्हणतात? रेगूर मृदा असं म्हणतात. मग आता पुढच्या स्क्रीनवरती आणखी छान आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय बरं आहे बघा पुढच्या स्क्रीनवरती? बघा,
हा कोणत्या देशाचा नकाशा आहे मला सांगा? कोणत्या देशाचा नकाशा आहे? तुम्हाला नकाशा दिसतो आहे? नकाशा कोणत्या देशाचा आहे? स्क्रीनवर दिसतो की नाही? व्हेरी नाईस. भारत देशाचा नकाशा आहे. या भारत देशामध्ये तुम्हाला आपलं राज्य दिसते का रे? कोणत्या राज्यात राहतो बरं आपण? आपल्या राज्याचं नाव काय आहे? कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र. मग आता तुम्हाला स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य दिसते का बघा? तर या महाराष्ट्रामधलं जे दख्खनचं पठार आहे आणि बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की दख्खनचं पठार कसं आहे, कशा पद्धतीने हे दख्खनचं पठार दिसते, त्याचं व्यवस्थित चित्र तुम्हाला बाजूच्या चित्रामध्ये अगदी नकाशाच्या बाजूला स्क्रीनवरती जे चित्र दिसते की नाही त्याच्यात दाखवलेलं आहे. आणि बरं का मुलांनो, जर तुम्हाला हे छोटं दिसत असेल तर तुम्ही काय करायचं माहितीये? तुमची जी स्क्रीन आहे की नाही मोबाईलची तिच्यावरती बोटाने तिला हळूहळू मोठी करायची आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामध्ये दिसणार आहे की आपलं महाराष्ट्र राज्य कुठे आहे, दख्खनचं पठार कुठे आहे. बघा तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे दख्खनचं पठार. तर या दख्खनच्या पठारावरती आपण कोणत्या खडकापासून मृदा तयार झाली? काय पाहिलं आपण पाठीमागच्या स्क्रीनवरती? काय पाहिलं त्या स्लाइडवरती? कोणत्या खडकापासून? कोणत्या खडकापासून आपली रेगूर मृदा तयार झालेली आहे या दख्खनच्या पठारामध्ये? सांगा मला. खडकाचं नाव सांगा बरं. कोणत्या खडकापासून तयार झालेली आहे? तर बेसाल्ट हा जो व्हेरी नाईस. छान उत्तर देतात तुम्ही सगळेजण. बेसाल्ट या खडकापासून काळी मृदा या दख्खनच्या पठारामध्ये तयार झालेली आहे. त्याच्यानंतर बघा पुढच्या स्क्रीनवरती आणखी छान आहे. आता या दक्षिण भारतामध्ये हा जो ग्रेनाइट किंवा नीस खडक आहे. बरं तुम्ही मला आता सांगा, तुम्हाला हा खडक ओळखीचा वाटतोय का रे? असं वाटते का की हा खडक कुठेतरी पाहिलेला आहे? पाहिलेला असेल तर हो टाका बरं चॅट बॉक्स मध्ये. कुठे पाहिला बरं सांग मला. अगदी छान सगळ्यांनी पाहिलेला आहे. कुठे पाहिला हा खडक? कशासाठी त्याचा उपयोग होतो? तुम्ही नाही टाकलं तरी मी तुम्हाला याचं उत्तर सांगणारच आहे. बरं मी आता आणखी क्ल्यू देते तुम्हाला की या खडकाचा रंग बघा काही ठिकाणी काळा असतो, काही ग्रे कलरचा असतो, कुठे तो रेड कलरचा असतो, हो ना, गुलाबी आहे, सफेद आहे. आणि याचा जो उपयोग आहे की नाही, याचा उपयोग सजावटीसाठी केला जातो. आता उदाहरणार्थ आणखी बघा, आपल्या घरामधला जो किचनचा ओटा आहे की नाही, तो पाहिलाय का रे तुम्ही? ग्रॅनाइटचा किचनचा ओटा आपण बनवतो की नाही? त्याच्यानंतर जे आपल्या घराचे दरवाजे असतात, त्या दरवाजेच्या दर्शनी भागामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो. आणखी कुठे उपयोग केला जातो? एखाद्या म्हणजे हॉटेलमध्ये किंवा एखादं मोठं असं कार्यालय असेल तर त्या कार्यालयाचा जो काउंटर बनवलेला असतो की नाही, त्याच्यामध्ये सुद्धा या ग्रॅनाइट आणि नीस म्हणजे ग्रॅनाइट व नीस ह्या खडकाचा काय केला जातो? छान मनस्वी याचा वापर केला जातो. आणि या ग्रॅनाइट या खडकापासून कोणती मृदा तयार होते? तर तांबडी मृदा तयार होते. कोणती मृदा तयार होते बरं? तांबडी मृदा. मग हा खडक कुठे बरं आढळतो सांगा मला? पटकन तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. कुठे आढळतो हा खडक? ग्रॅनाइट हा खडक कुठे आहे? भारतामध्ये. पण भारताच्या कोणत्या बाजूला आहे? बघा आपल्याला स्क्रीनवरतीच उत्तर दिसते. कुठे आढळतो आहे? भारतामध्ये. बघा पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला छानपैकी दिसणार आहे. दिसतोय? आता हा जो लाल रंगाचा भाग दिसतोय की नाही, तांबड्या रंगाचा भाग दिसतो आहे, हा आहे आपला दक्षिण भारत. बघा तुम्ही थोडंसं झूम केल्यानं तुमच्या लक्षात येईल की आपलं महाराष्ट्र राज्य कुठे आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये दख्खनचं पठार आहे. पण त्याच्या खाली जो तांबड्या रंगाने दाखवलेला जो भाग आहे की नाही, तिथे काय आहे? तर तो दक्षिण भारत आहे. आणि या दक्षिण भारतामध्ये कोणती मृदा सापडते रे? आपण अगोदरच्या स्लाइडवर पाहिलेले आहे. सांगा बरं कोणती मृदा आहे दक्षिण भारतामध्ये? कोणती मृदा आहे? दक्षिण भारतामध्ये. छान छान सगळेजण तांबडी मृदा. छान निहार, खूप छान हा. चांगली चांगली उत्तरं तुम्ही देताय. तुमचं लक्ष आहे म्हणजे याचा अर्थ. तर तांबडी मृदा. पण ही जी मृदा आहे तांबडी मृदा ही कोणत्या खडकापासून तयार होते बरं? कोणत्या खडकापासून तयार होते? वीस. छान. अजून अगदी छान छान उत्तरं देत आहात तुम्ही सगळेजण. मग आता मला सांगा, आता हा जो दक्षिण भारत आहे, तुम्ही वेगवेगळी राज्य आता शिकलेले आहात. मग मला या दक्षिण भारतामध्ये कोणती कोणती राज्य येतात रे सांगा मला. कोणती कोणती राज्य येतात दक्षिण भारतामध्ये? ज्याप्रमाणे बघा
मूळ खडक हा जसा महत्वाचा आहे मृदा निर्मितीमध्ये, तशाच प्रकारे प्रादेशिक हवामान हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर प्रादेशिक हवामान म्हणजे आता खडक एकच बघा, की सह्याद्रीचा जो पश्चिम भाग आहे की नाही, या सह्याद्रीच्या छान छान केरळ हे त्यांनी उत्तर दिलेलं आहे. खूप छान अगोदरच्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेलं आहे, की सह्याद्रीचा जो पश्चिम भाग आहे, या सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये दमट हवामान असतं आणि या दमट हवामानामुळे त्या ठिकाणी कोणती मृदा तयार होते, तर जांभी मृदा तयार होते. व्यवस्थित लक्षात ठेवायचं स्क्रीनवरती जे दाखवलेलं आहे ते, कारण ह्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पुढे सह्याद्रीचा जो पूर्व भाग आहे त्या ठिकाणी दख्खनचं पठार आहे. आता आपण सह्याद्रीचा विचार करतोय बरं का. सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये दख्खनचं पठार आहे आणि दख्खनच्या पठारावरचं जे हवामान आहे ते कोरडं हवामान आहे आणि या कोरड्या हवामानापासून रेगूर मृदा तयार होते. बरं, हे लक्षात ठेवायचं आहे की खडक एकच. बेसाल्ट हा जो मूळ खडक आहे, त्या बेसाल्ट या मूळ खडकापासून तयार होणारी ही जी मृदा आहे, एका ठिकाणी जांभी मृदा तयार होते, एका ठिकाणी रेगूर मृदा तयार होते. फक्त कारण काय आहे त्याचं, तर त्या ठिकाणी असणारं हवामान हे प्रादेशिक हवामान वेगवेगळं आहे. बघा, आता हा आहे सह्याद्री, हो की नाही. मग सांगा मला सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये कोणती मृदा तयार होते? सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये कोणती मृदा तयार होते? सांगा बरं, कोणती मृदा तयार होते? आणि सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये कोणती मृदा तयार होते? व्हेरी नाईस. आणि सह्याद्रीचा जो पूर्व भाग आहे की नाही, त्या ठिकाणी हवामान कसं आहे बरं? सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये हवामान कसं आहे? बघा, परत एकदा आपण ही स्लाइड बघूया. कसं हवामान आहे पूर्व भागामध्ये सह्याद्रीच्या? तर कोरडं हवामान आहे आणि कोरडं हवामान असल्यामुळे तिथे रेगूर मृदा तयार होते आणि पश्चिम भागामध्ये दमट हवामान आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जांभी मृदा तयार होते. अगदी छान, खूप छान 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 तुम्ही सगळेजण मुलं उत्तरं देत आहात. त्यानंतर जो तिसरा घटक आहे की नाही, मृदा निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचा असा तिसरा घटक आहे, तो शिकण्यापूर्वी किंवा त्याचा अभ्यास करण्यापूर्वी आपण थोडक्यात फक्त हे जे मृदेचे प्रकार आहेत की नाही, त्यांची नावं लक्षात ठेवणार आहोत. कारण याची विस्तृत माहिती आपल्याला पुढच्या तासिकेला मिळणारच आहे. तर हवामान आणि खडकाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रदेशामध्ये बघा, गाळाची मृदा तयार होते, तांबडी मृदा तयार होते, त्याच्यानंतर आम्लधर्मी मृदा आहे, काळी मृदा आहे. म्हणजे हे सगळे काय आहेत, मृदेचे प्रकार आहेत. त्यानंतर जो तिसरा घटक आहे महत्वाचा, तो आहे जैविक घटक. मृदा निर्मितीमध्ये आणखी तिसरा महत्वाचा घटक आहे तो जैविक घटक. मग जैविक घटक म्हणजे आता आपण बघा, वनस्पतीची जी मुळं असतात, जो पालापाचोळा असतो, प्राण्यांचे जे मृत अवशेष असतात की नाही, या सगळे हे काय होतात, पाण्यामुळे कुजतात. म्हणजे बघा, खडकाचं नुसतं विदारण होऊन जो भुगा तयार होतो, तिला आपण काय म्हणू शकत नाही, तिला मृदा असं म्हणता येणार नाही. तर त्या मृदेमध्ये आणखी विविध जे घटक आहेत ते असणं गरजेचं आहे. बघा, तर हे जे वनस्पतीचा पालापाचोळा, त्याच्यानंतर इतर जे घटक आहेत की नाही, या घटकांचं काय होत असतं, विघटन होत असतं. जे प्राण्यांचे मृत अवशेष असतात त्यांचं विघटन होत असतं. मग आता हे विघटन म्हणजे काय, तर विघटन म्हणजे त्याचं लहान लहान कणामध्ये रूपांतर होणं. विघटन म्हणजे काय सांगा बरं? विघटन म्हणजे काय, लहान लहान कणामध्ये रूपांतर होणं. मग हे विघटन कोणामार्फत होतं? आता हे जे समोर दिसणारे जे छोटे छोटे जीवजंतू आहेत ते तुम्हाला सगळे ओळखीचे आहेत की नाही? शाबास. तर मुंग्या, पुढे वाळवी, पैसा, म्हणजे त्याला सहस्त्रपाद असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर गांडूळ. या सगळ्यांमुळे काय होत असतं, जमिनीमध्ये किंवा मृदेमध्ये जे विविध घटक असतात की नाही, त्याचं विघटन होतं आणि त्याच्यापासून एक म्हणजे वनस्पतीला किंवा पिकासाठी आवश्यक असणारा असा एक छानसा घटक तयार होतो. त्यालाच काय म्हणतात बरं? काय दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती? पटकन चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. ह्युमस. काय म्हणतात? ह्युमस. ह्युमस हे काय आहे, तर एक प्रकारचं सेंद्रिय खत आहे. काय आहे ह्युमस? हे सेंद्रिय खत. व्हेरी नाईस प्राची. तर ह्या ह्युमसचा उपयोग कशासाठी केला जातो किंवा ह्या ह्युमसचे फायदे काय आहेत? तर बघा, शेतामध्ये पीक अगदी चांगल्या प्रमाणामध्ये यायला हवं असेल तर त्या मातीमध्ये किंवा त्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण
जास्त असणं गरजेचं आहे. ज्या मृदेमध्ये ह्युमसचं प्रमाण अधिक असतं, ती जी मृदा असते की नाही, ती सुपीक मृदा असते. मग कोणत्या मृदेला सुपीक मृदा म्हणायचं रे? कशाचं प्रमाण अधिक असायला हवं मृदेमध्ये? पटकन चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका बरं तुम्ही. छान छान ना, खूप छान उत्तर देताय तुम्ही सगळेजण हुशार आहात बरं का. तर ह्युमसचं जे आहे की नाही, ह्युमस हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिकांच्या सर्वांगीण वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं आणि त्यामुळे मृदेमध्ये ह्युमस असणं गरजेचं आहे. आणि बरं हे माहितीये का बाळांनो तुम्हाला, की याच्यामधूनच पुढे गांडूळ खत निर्मितीची जी प्रक्रिया आहे की नाही, ही म्हणजे पुढे उदयास आलेली आहे किंवा हे ह्यावरती प्रक्रिया करून गांडूळ खत निर्माण केलं जातं. तुम्हाला हे माहितीये का, की जो गांडूळ असतो की नाही, या गांडूळला काय म्हटलं जातं? शेतकऱ्याचा मित्र म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तुम्ही ऐकलंय की नाही? मग गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र का बरं आहे सांगा मला? तर गांडूळ काय करतोय? जी जमिनीत मधली जी माती असते की नाही, जी मृदा असते ती भुसभुशीत करतो. आणि मग गांडूळ खत म्हणजे नेमकं काय? तर हे जे गांडूळ आहे की नाही, गांडूळ जमिनीत राहणारा प्राणी, बरोबर आहे की नाही? आणि गांडूळ काय करतो? तर सेंद्रिय पदार्थ खातो. जमिनीमधील कोणते पदार्थ खातो बरं गांडूळ? कोणते पदार्थ खातो? तर अगदी छान, सेंद्रिय पदार्थ जमिनीमधील खात असतो गांडूळ. आणि तो काय करतो? त्याच्या शरीराला जेवढं आवश्यक आहे की नाही, जेवढे आवश्यक आहेत तेवढे जे घटक आहेत की नाही, ते तो आपल्या शरीरामध्ये ठेवून घेतो. आणि बाकीचा उरलेला जो भाग आहे की नाही, ज्यांनी खाल्लेले जे पदार्थ आहेत त्याच्यापैकी जो बाकीचा उरलेला भाग आहे, तो काय करत असतो? शरीराच्या बाहेर टाकत असतो. म्हणजे विष्ठेच्या रूपाने तो शरीराच्या बाहेर टाकतो. त्यालाच काय म्हणतात? गांडूळ खत असं म्हणतात. काय म्हणतात बरं? गांडूळ खत. बघा आपल्या शाळेमध्ये सुद्धा आपण ज्या वेळेला म्हणजे विज्ञान प्रदर्शन घेतो किंवा तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी आपण विज्ञान प्रदर्शनाला भेट द्यायला जातो. त्यावेळेला एखादे तरी असं त्या ठिकाणी मॉडेल असतं किंवा गांडूळ खतावरती आधारित एखादे तरी ते प्रतिकृती असते की नाही? आणि तिथे आपल्याला माहिती मिळालेलीच आहे. थोडीफार माहिती आहे की नाही गांडूळ खताविषयी? आणि सगळ्यात महत्वाचं माहितीये का? ही जी क्रिया आहे की नाही, गांडूळ खत होण्याची जी क्रिया आहे, त्या क्रियेसाठी जो कालावधी आहे तो 24 तासांचा कालावधी लागतो. किती तासांचा कालावधी लागतो गांडूळ खत निर्मितीसाठी? पटकन चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका बरं. आणि युट्यूबच्या छान छान सगळ्यांनी छान उत्तर टाकलेली आहेत. कोमल, व्हेरी नाईस. युट्यूबची मुलं पण छान रिस्पॉन्स देत आहेत. आणि मग हे जे गांडूळ आहे की नाही, हे जमिनीमधील कोणते पदार्थ खातं बरं? कोणते पदार्थ खातं? सेंद्रिय पदार्थ खातो. आणि हे माहितीये का तुम्हाला, की जो काही पदार्थ खातो की नाही गांडूळ, त्याच्यापैकी तो त्याच्या शरीराला आवश्यक असणारा किती टक्के भाग ठेवतो माहितीये शरीरामध्ये? किती टक्के? तर 10% भाग तो आपल्या शरीरामध्ये ठेवत असतो. आणि उरलेला जो 90% भाग आहे की नाही, तो विष्ठेच्या रूपाने शरीराच्या बाहेर टाकत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये काय? गांडूळ खत. या गांडूळ खताचा का उपयोग केला जातो शेतामध्ये? तर या गांडूळ खतामुळे आपल्या शेतामध्ये येणारं जे पीक असतं किंवा जी काही कोणती वनस्पती आपण लावणार आहोत, त्या वनस्पतीची जी रोगप्रतिकारक शक्ती असते की नाही, ही रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मला आता सांगा, गांडूळ जो काही सेंद्रिय पदार्थ खातो त्यापैकी किती टक्के भाग तो आपल्या शरीरामध्ये ठेवतो? ते सांगा मला पटकन चॅट बॉक्स. अरे वा, छान नीलम, व्हेरी नाईस. खूप खूप छान. युगा, छान उत्तर तुम्ही सगळेजण देतायत हा. आणि त्याच्यानंतर बघा, ह्युमस आलं लक्षात? म्हणजे ह्युमस किती महत्वाचे बघा. आता पुढची स्लाइड अगदी इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालावधी. कालावधी म्हणजे काय रे मला सांगा? पटकन चॅट बॉक्स मध्ये टाका बरं उत्तर. कालावधी म्हणजे काय? तर वेळ. व्हेरी नाईस. खूप छान. टाइम. नीलम, छान छान उत्तर देतात सगळी मुलं खूप हुशार आहेत. तर मृदा निर्मिती जी होते की नाही, ही जी काही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये बघा आपण आतापर्यंत 3 घटकांचा अभ्यास केला. कोणते कोणते? मूळ खडक, त्याच्यानंतर हवामान आणि जैविक घटक. त्याच्याबरोबरच कालावधी म्हणजे वेळ हा सुद्धा अतिशय महत्वाचा असा घटक आहे. तुम्हाला माहितीये का, की उच्च दर्जाची
जी मृदा असते म्हणजे चांगल्या प्रतीची जी मृदा असते की नाही ती तयार होण्यासाठी म्हणजे चांगल्या प्रतीच्या मृदेचा जो 2.5 सेमीचा थर आहे की नाही हा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे लक्षात घ्या जी मृदा आहे ती किती अनमोल आहे बघा, किती महत्वाची आहे. का बरं ही महत्वाची आहे मला सांगा? उच्च दर्जाच्या मृदेचा किती सेमीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो? पटकन सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. प्राची छान छान सायली 2.5 सेमीचा थर तयार होण्यासाठी काय होतो? हजारो वर्षाचा कालावधी लागतो. आता बरं का या ठिकाणी आपण एक पोल घेणार आहोत. तुम्हाला आवडतो की नाही पोल घ्यायला? आवडतो? त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यायला आवडतात तुम्हाला. तर आपण काय करूया? तुम्हाला एक लिंक येईल पोलसाठी. पोलसाठी काय येणार आहे? एक लिंक येणार आहे. त्या लिंक वरती तुम्ही काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न असणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर चला बरं आपण आता पोल सोडूया. बघा तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये एक लिंक आलेली आहे की नाही? त्या लिंक वरती क्लिक करा बरं. आणि जे युट्यूब वरून जे विद्यार्थी पाहतात की नाही त्यांना सुद्धा ही लिंक आलेली असेल. तर छानपैकी आता या प्रश्नाचं उत्तर द्या बघ. देताय ना तुम्ही सगळेजण? चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला एक लिंक आलेली आहे त्याच्यावरती एक प्रश्न आलेला आहे बघा. दिसतोय का तुम्हाला प्रश्न चॅट बॉक्स मध्ये आलेल्या लिंक वरती? चॅट बॉक्स मध्ये बघा तुम्ही सगळ्यांनी त्या लिंक वरती तुम्ही काय करायचं आहे? क्लिक करायचं आहे. आणि क्लिक करून तुम्ही काय करायचं मॅडम आहे? काय करायचं आहे क्लिक करून तुम्हाला? हॅलो हॅलो मॅडम. हा बोला. पोल दाखव. पोल दाखवा करा तुम्ही. मग पोल दाखव. पोल दाखवा. स्क्रीन स्टॉप करा मॅडम. स्क्रीन स्टॉप करा. आता तुम्हाला प्रश्न आलेला आहे की नाही? त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? बघा आता छानपैकी तुम्हाला एक पोल दिसतो. खूप छान हा. खूप छान उत्तरं देतायत हा सगळेजण मुलं. छान छान. आता या ठिकाणी बघा अगदी खूप छान उत्तरं दिलेली आहेत हा सगळ्यांनी. बघा प्रयत्न सुद्धा खूप छान केलेला आहे. तर आपला प्रश्न काय होता की कोणत्या प्रदेशामध्ये मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते? तर आपण काय पाहिलं उत्तर याचं की ज्या ठिकाणी जास्त तापमान असतं आणि जास्त पाऊस असतो अशा ठिकाणी काय होते? मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद गतीने होत असते. अगदी खूप खूप छान छान सगळ्यांनी प्रयत्न खूप चांगला केलेला आहे. छान उत्तरं दिलेली आहेत सगळ्यांनी. व्हेरी नाईस. 35% विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे रिस्पॉन्स दिलेला आहे. म्हणजे बरं का आता विद्यार्थी मित्रांनो की निसर्गातून मिळालेली जी मृदा आहे की नाही या मृदेचा एक साधन म्हणून शेतकरी काय करत असतो? उपयोग करत असतो की नाही? नैसर्गिक संसाधन म्हणून त्याचा उपयोग करत असतो. आता प्रामुख्याने बघा शेतीसाठी जेव्हा शेतकरी शेती म्हणजे मृदा या साधनाचा वापर करतो त्यावेळेला तो आधुनिक तंत्रज्ञानाचा त्याच्यामध्ये उपयोग करतो. हो की नाही? आणि मग बरं का विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला पुढे करिअरच्या दृष्टीने जर विचार करायचा असेल की नाही आपल्याला जर स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील तर त्या दृष्टीने आपल्याला काय करायला पाहिजे? म्हणजे भूगोल विषयाचा जर आपल्याला खूप अभ्यास करावा लागणार आहे की नाही? पण आता असं वाटत होतं आपल्याला आता बघा प्रत्येकाचं असं ठरलेलं असतं की मोठं होऊन मी कोण होणार आहे. पण आता भूगोल विषयाच्या अभ्यासामुळे बघा आता तुम्हाला ह्या अभ्यासाची ओढ निर्माण झाली की नाही भूगोल विषयाची आणि आपण जर ह्या मृदेचा विचार केला तर मग ह्या मृदेशी निगडीत आपण काय करू शकतो किंवा कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपण आपलं करिअर करू शकतो. तर बघा आपल्याला पुढे जाऊन स्पर्धा परीक्षा देता येतील. मग आता तुम्हाला हे माहितीये का की ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत की नाही मग ह्या स्पर्धा परीक्षा जेव्हा आपण देतो त्यावेळेला त्याच्यामध्ये अशा विविध विषयावरती प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ इतिहास आहे, भूगोल आहे, त्याच्यानंतर सामान्य विज्ञान आहे. अशा सगळ्या विषयांवरती आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. आणि बरं का मुलांनो जर आतापासून आपली ही जर तयारी खूप छान झाली की नाही मग आपल्याला स्पर्धा परीक्षा देणं अगदी सोपं होणार आहे. हो ना? मग पुढे आपण ह्या शेतीशी निगडीत आपण आणखी काय करू शकतो? तर शेतीशी निगडीत आपण रोपवाटिका तयार करू शकतो. म्हणजे जी नर्सरी असते की नाही ती तयार करू शकतो.
त्याच्यानंतर आणखी आपल्याला विविध परीक्षा देऊन आपण म्हणजे ग्रामसेवक या पदावरती काम करू शकतो. पुढे आपल्याला कृषी अधिकारी होता येतं. हो की नाही? म्हणजे आपल्याला जे आवडीचं क्षेत्र आहे ते आवडीचं क्षेत्र आपण काय करू शकतो? निवडू शकतो. बरोबर आहे की नाही? मग आता पुढे आपल्याला काय करायचं माहितीये का? मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. देणार ना मग प्रश्नांची उत्तरं? ओके. बघा आता आपण काय करणार आहोत? छानपैकी प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. तुम्हाला आता तर जो गांडूळ आहे की नाही, गांडूळ जे काही पदार्थ खातो, कोणता पदार्थ खातो रे जमिनीतला मला सांगा गांडूळ? गांडूळ जमिनीतील कोणता पदार्थ खातो? पटकन तुम्ही चॅट बॉक्समध्ये उत्तर टाकायचं आहे, की गांडूळ जमिनीमधील कोणता पदार्थ खातो? सांगा बरं. चॅट बॉक्समध्ये उत्तर टाका. गांडूळ कोणता पदार्थ खातो जमिनीमधील? छान, छान. सगळेजण खूप छान प्रकारे उत्तर सांगत आहेत. तर बघा याच्यानंतर आपण आतापर्यंत कोणकोणत्या घटकाचा अभ्यास केला? मृदेचे प्रकार पाहिले. पाहिले की नाही? त्याच्यानंतर मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक पाहिले. पाहिले ना? मग आता आपण काय बरं शिकलो? तर आपण काय शिकलो? तर शेतकरी धान्य पिकवण्यासाठी जमिनीत निसर्गतः उपलब्ध असणारी जी मृदा आहे, ती संसाधन म्हणून वापरतो. काय वापरतो? शेतकरी धान्य पिकवण्यासाठी जमिनीमध्ये निसर्गतः उपलब्ध असणारी जी मृदा आहे ती संसाधन म्हणून वापरतो. त्याच्यानंतर मग मृदेच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक. कोणते बरं घटक आहेत मृदेच्या निर्मितीसाठी आवश्यक घटक? सांगा बरं. पटापट पटापट चॅट बॉक्समध्ये उत्तर टाका, की आपण आता हे शिकलेलो आहोत. मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक आपण शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर मृदेचे प्रकार. व्हेरी गुड. मूळ खडक टाकलेला आहे. हवामान. अगदी छान. मग मृदेचे प्रकार कोणकोणते तुमच्या लक्षात आले बरं सांगा? मृदेचे प्रकार कोणते कोणते मृदेचे प्रकार आहेत? काळी मृदा, रेगूर मृदा. छान छान. त्यानंतर मृदेची जी निर्मिती आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मृदेची निर्मिती ही संथपणे चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे अतिशय सावकाशपणे चालणारी ही एक प्रक्रिया आहे. आणि याच्या पुढचा जो अभ्यास आहे की नाही हा याच्या पुढील घटकाचा अभ्यास आपण पुढच्या तासिकेला करणार आहोत. मग आता मला पहिलं सांगा, की या प्रश्नांची उत्तरं तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकायची आहे, की मृदेच्या निर्मितीची प्रक्रिया कशा प्रकारे चालते? उत्तर टाका बरं पटकन चॅट बॉक्समध्ये. तुम्हाला स्क्रीनवरती प्रश्न दिसतो आहे आणि युट्यूबच्या मुलांना सुद्धा हा प्रश्न दिसत आहे. संथपणे, छान मनस्वी, संथपणे चालणारी प्रक्रिया आहे. आणि मग वेगवेगळ्या प्रदेशामध्ये निरनिराळी मृदा ही कशामुळे तयार होते रे? वेगवेगळ्या प्रदेशातील निरनिराळी मृदा कशामुळे तयार होती? तर त्या ठिकाणी असणाऱ्या हवामानामुळे काय होतं? वेगवेगळ्या प्रदेशामध्ये निरनिराळी मृदा तयार होत असते. अगदी छान. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही उत्तरं देत आहात आणि युट्यूबची मुलं सुद्धा चांगल्या प्रकारे उत्तरं देत आहेत. आता बरं का, आता आपल्याला काय करायचं आहे? एक स्वाध्याय सोडवायचा आहे. आता तुमच्याकडे जर वही पेन असेल की नाही, तर तो वही पेन तुम्ही पटकन वापर करायचा आहे आणि तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला काही स्वाध्यायाचे प्रश्न दिसतायत, की घरी आता तुमचं तासिका संपली, की तुम्ही काय करायचं आहे? हा स्वाध्याय सोडवायचा आहे आणि आपल्या ग्रुपवरती ते सेंड करायचं आहे. जे काही तुम्ही सोडवणार आहात ते. आणि जर लिहायला होत नसेल तर पटकन तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. आणि YouTube वरून जे पाहणारे विद्यार्थी आहेत की नाही, हे YouTube वरून पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काय करायचं आहे? तुम्हाला जो स्वाध्याय दिसतो आहे तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे. आता काय प्रश्न आहेत बघा, की शेती करण्याच्या पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीमधील फरक लिहा. काय करायचं आहे? शेती करण्याच्या पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीमधील फरक लिहा. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक कोणते? ते लिहा. आणि तिसरा प्रश्न आहे मृदेचे प्रकार कोणते आहेत? ते लिहा. अगदी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला तरी सुद्धा चालणार आहे. आणि आता बरं का, याच्यानंतर तुम्हाला एक Google लिंक येणार आहे आणि तुम्ही काय करायची आहे? ती टेस्ट सोडवायची आहे. चॅट बॉक्समध्ये एक Google लिंक येणार आहे आणि ती टेस्ट तुम्ही सोडवायची आहे आणि तुम्हाला तर रिझल्ट तो लगेच दिसणारच आहे. हो की नाही? YouTube वरून जे विद्यार्थी इकडे कनेक्ट आहेत त्यांनी सुद्धा काय करायचं आहे? ही Google लिंक सोडवायची आहे. आणि आता आपण काय करणार आहोत?
याच्या पुढचा जो भाग आहे की नाही, याच्या पुढचा भाग आपण काय करणार आहोत, याच्या तासिकेमध्ये म्हणजे पुढील तासिकेमध्ये आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.